मंडळी नमस्कार. श्रावण महिन्यातील खिरींच्या मालिकेतील 6व्या दिवशी आज आपण बघणार आहोत अळीवाची खीर. छोट्याशा या दिसणाऱ्या लालसर बियांना अळीव आणि हलीम असंही म्हटलं जातं. अतिशय गुणकारी आहेत बरं या. केस गळणं, हातपाय दुखणं, रक्त न वाढणं, कंबर दुखणं याच्यावर अतिशय गुणकारी. आपल्या आहारात याचा समावेश निरंतर असावा. तर एका बाउलमध्ये 2 चमचे अळीव घेतले, ते एका बाउलभर पाण्यात भिजत ठेवले. मग काजू, बदाम यांचे तुकडेही घेतले. काजू, खसखस, बदाम मी ना 1-2 तासापूर्वी भिजत ठेवलं होतं. त्याचीही मस्त पेस्ट वाटून घेतली. चला, पूर्वतयारी झाली. आता एका कढईत 1 बाउलभर अळीव घेतले, त्याच्यात 2 बाउल दूध घातलं आणि छान मंद आचेवर 5 मिनिटं उकळत ठेवलं. काजू बदाम घातले आणि तेही उकळत ठेवले, खिरीचं पोषण मूल्य वाढण्यासाठी. कशी मस्त खीर रटरटू लागली बघा. वा, छान दिसतीये. आता अर्धी वाटी गूळ घ्यायचा, बारीक चिरून घ्यायचा आणि तो अर्धी वाटी गूळ खिरीमध्ये घालायचा. खीर जरा ढवळून घ्यायची. बघता बघता खिरीचा रंग गुळाच्या रंगासारखा थोडासा पिवळसर यायला सुरुवात होते. ही वेळ आहे काजू, बदाम, खसखस पेस्ट घालायची. ही ऑप्शनल आहे बरं का, पण घाला, मस्त वाटतं एकदम. परत एकदा ढवळायचं आणि गॅस बंद करायचा. स्त्री आरोग्यासाठी अतिशय गुणकारी अशी अळीवाची खीर. आता वेळ आहे पाव चमचा वेलची पावडर घालायची. परत हलवून घ्यायचं. बहुगुणी अळीवाची खीर तयार. मी तर म्हणते प्रत्येक महिलेच्या आहारात आठवड्यातून 1 दिवस ही खीर हवीच. प्रेम, स्वाद, आरोग्य म्हणजेच पूर्ण ब्रह्म ते परब्रह्म.